नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक सध्या मोठ्या संख्येने कोकणामध्ये दाखल होत आहेत। आता समुद्री पर्यटनाबरोबरच पर्यटक गडकिल्ल्यांना सुद्धा पसंती देत आहेत। मालवण राजकोट इथे 100 फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना अनेक पर्यटक पाहायला मिळतात। महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून सध्या हजारो पर्यटक आणि शिवप्रेमी राजकोट इथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी या शिवप्रेमी आणि पर्यटकांशी संवाद साधलाय, बघूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। जशी समुद्र किनाऱ्यांवरही पाहायला मिळते तशी गड किल्ल्यांवरही जी गर्दी आहे पर्यटकांची पाहायला मिळते। सध्या सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून आणि देशातून पर्यटक आहेत ते सध्या इथे येताना दिसत आहेत। मी आता राजकोट येथे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनेक शिवप्रेमी पर्यटक आलेले आहेत। इतिहासात जे हे केले ते मुलांना समजलं पाहिजे म्हणून मुलांना घेऊन सुट्टी जास्तीत जास्त येऊन पर्यटकांनी लाभ द्यावा किंवा येऊन पालकांनी मुलांना जास्त हे करावं दाखवावं, त्यामुळं माणसांना इतिहास समजेल लहान मुलांना। मला सांगा, आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली का आणि कुठली पर्यटन स्थळ किंवा किल्ले आणि कुठे पाहिलेत कसं वाटतं? आम्हाला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला बघून कळालं की शिवाजी महाराजांनी किती स्ट्रगल केलं होतं त्यांच्या लाईफमध्ये एवढा किल्ला बांधण्यासाठी आणि एवढं प्रोटेक्शन करण्यासाठी। आणि आज आम्हाला खूप शिवाजी महाराजांविषयी शिकायला भेटलं आणि हा किल्ला आम्हाला पुतळा बघून वगैरे असं त्यांच्याविषयी माहित होऊन आमची सुट्टी अशी सार्थक झाली आय थिंक एका रिझनमुळे। निश्चितच सगळ्यांनी इथे येऊन स्मारक बघावं आणि खूप भव्य दिवस स्मारक आहे, सगळ्यांनी भेट द्यावी। नववर्षाची सुरुवात छान अशी शिवमय शुभेच्छांनी करावी। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, राजकोट, सिंधुदुर्ग।